गुड मॉर्निंग. आज आपण इथं एक पॉइंट डिस्कस करणार आहोत. तो आहे वर्क डनचा पॉइंट. जे वर्क डन आपण काय करतोय, एक ब्लॉक आपला जो आहे, तो ब्लॉक ह्या ठिकाणी इन्क्लाइन्ड प्लेन वरती आहे. हा ब्लॉक जो आहे, आपण मूव्ह करणार आहोत आणि हा ब्लॉक मूव्ह करून कुठल्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे? हा अप डायरेक्शन मध्ये ह्या इकडे चाललेला आहे. ची डायरेक्शन आपण व्यवस्थित दाखवूया. हा जो आहे, तो ब्लॉक ह्या डायरेक्शन मध्ये जाणार. मग ह्या ठिकाणी ह्याची जी डिस्प्लेसमेंट आहे, ती एस एवढी रिप्रेझेंट केलेली आहे. तर जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक एस एवढ्या डिस्प्लेसमेंटनं मूव्ह झालेला आहे. मग इथं वर्क डन. तर बघा, वर्क डनचा मी पहिल्यांदा फॉर्म्युला सांगतो. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. तर वर्क डन हा फॉर्म्युला आहे. इट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा जो फॉर्म्युला आहे, हा कोणता फॉर्म्युला आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? जनरल आपण ह्याच्या पूर्वी पण डिस्कस केलाय. तो जनरल फॉर्म्युला आहे एम इंटू ए. आणि डिस्प्लेसमेंटला आपण काय कशानं रिप्रेझेंट करतो? एस नी रिप्रेझेंट करतो. सो एम ए टाइम्स एस. एम ए टाइम्स एस ही जी व्हॅल्यू आहे, ती आपल्याला काय सॉरी एस नाही घेणार आपण इथं. एम इंटू ए जो आहे तो आपल्याला फोर्स देतो. एस कधी घ्यायचा? ज्यावेळेस आपण वर्क डिस्कस करतो. तर फोर्सचा फॉर्म्युला काय? एम इंटू ए आहे आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे? एस. फॉर्म्युला म्हणा किंवा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असं म्हणा. म्हणजे वर्क डन म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. आणि फोर्सचा जनरल फॉर्म्युला जो आहे, तो फॉर्म्युला काय आहे? एम इंटू ए असा आहे. मग मासला ज्यावेळेस आपण ऍक्सेलरेशन मल्टिप्लाय करतो, त्यावेळेस मासला ज्यावेळेस आपण काय ऍक्सेलरेशन मल्टिप्लाय करतोय, त्यावेळेस आपल्याला तिथं वर्क डन मिळतं. ठीक आहे. मग आता ह्या ब्लॉकमध्ये जो इथं रिप्रेझेंट केलेला आहे, त्या ब्लॉकचा जर विचार केला, बॉटम साइडची डायग्राम्स तुम्ही बघा. ह्या बॉटम मध्ये ज्या डायग्राम्स दाखवलेले, तर हे जे आहे इथं एमजी असं दाखवलंय, ते काय असेल? वेट असेल. एमजी म्हणजे काय असतं? वेट. एम इंटू जी असं आपण सांगतो. वेट जे आहे ते काय सांगतो? एम इंटू जी असं सांगतो. आता ते एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच असेल ते. आता हे जे आहे, ह्याचे दोन कंपोनंट्स तयार होतात. मी खूप साऱ्या वेळेस तुम्हाला कंपोनंट्सच्या बाबतीत ही सांगितले. इथं मी ही डायग्राम जी आहे, हे आपण एक इन्क्लाइन्ड प्लेन ह्या ठिकाणी दाखवूयात. इथं रिप्रेझेंट करूयात. ओके, लेट मी चेंज धिस वन. एक सेकंड. आपली जी डायग्राम आहे, त्या डायग्रामची आपण पोझिशन चेंज करून घेऊयात. आपल्याला सोपीची जाते ती पोझिशन घेऊ. ओके. ह्या पोझिशन नुसार बघूया त्या डायग्रामकडे. आता हे आपल्याला व्यवस्थित व्हिजिबल आहे. सो आता ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये हे जे आहे ते वेट आहे किंवा आपण त्याला एमजी ने इथं रिप्रेझेंट केलं. मग हे जे आहे, हे इन्क्लाइन्ड सरफेस वरती असल्यामुळे याचे दोन कंपोनंट्स पडतात. एक जो कंपोनंट आहे, तो ह्या डायरेक्शन मध्ये आहे आणि दुसरा जो कंपोनंट आहे, तो ह्या डायरेक्शन मध्ये. इथं हा जो रेड कलरचा डाऊनवर्ड डायरेक्शनचा मी इथं हायलाइट करतोय, हा जो कंपोनंट असेल, त्या कंपोनंटला आपण नाव देतो एम जी कॉस थिटा असं देतो. का? कारण हा एम जी सोबत त्यानं थिटा अँगल केलेला आहे आणि तो त्याचा कंपोनंट होतो. ज्याच्यासोबत अँगल थिटा झालाय तो कॉस थिटा. आणि ह्या ठिकाणी अँगल जो आहे, ह्या ऍक्सिस सोबत झालेला नाही, तर तो एम जी साइन थिटा असा असेल. हा जो ब्लॉक आहे, तो ब्लॉक कुठल्या डायरेक्शन मध्ये खेचला चाललाय? हा चाललेला आहे वरती, ह्या डायरेक्शन मध्ये खेचला जाणार. त्यामुळं इथलं जे ऍक्सेलरेशन किंवा फोर्स जो आहे, तो एम इंटू ए असा रिप्रेझेंट केला. दुसरी जी क्वांटिटी आहे ह्या ठिकाणी ऍक्ट होणारी, ती असेल फ्रिक्शनल फोर्स. इथं दुसरा जो छोटा एरो दिसतोय तो फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे बॉडीचं वेट त्या बॉडी म्हणा किंवा ब्लॉकचं वेट त्या ब्लॉकला खाली खेचत आहे. दुसरी गोष्ट फ्रिक्शनल फोर्स सुद्धा त्याला खाली खेचत आहे. पण अप्लाइड फोर्स जो आहे, तो त्या ब्लॉकला कुठे खेचत आहे?
अप डायरेक्शन मध्ये खेचतो आणि तो फोर्स म्हणजे आपला MA आहे. मग हा MA चा जो फोर्स आहे F इज इक्वल टू M इंटू A, तो फोर्स F इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येतं? कोणता फोर्स याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे बघा? हा आहे mg साइन थिटा प्लस फ्रिक्शनचा फोर्स F असं म्हणू. प्लस कुठला फोर्स आहे? फ्रिक्शनचा फोर्स आहे. आतापर्यंत तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की फ्रिक्शनचा फोर्स म्हणजे काय? म्यू इंटू आर आहे. म्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हा काय आहे? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे हा. आणि जो आर आहे तो काय आहे? कॅपिटल आर जे आहे इट इज नॉर्मल रिएक्शन. ह्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल रिएक्शन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज नॉर्मल रिएक्शन. ह्याला आपण नॉर्मल रिएक्शन म्हणतो. आता हा जो इथे जे आहे तो फोर्स आपल्याला कशा लिहिता येईल? एम जी साइन थिटा प्लस म्यू आर. आर जो आहे तो कुणालाही बघा कॉम्पन्सेट कुठं होतो? एम जी कॉस थिटा आहे. म्हणून इथे येतं एम जी साइन थिटा प्लस म्यू आणि आर ची व्हॅल्यू काय आहे? एम जी कॉस थिटा. आता ह्या ठिकाणी एम जी कॉमन निघू शकतं. एम जी ब्रॅकेटमध्ये राहतं साइन थिटा प्लस म्यू कॉस थिटा ही व्हॅल्यू राहते त्याची. हे आहे फोर्स. फोर्स म्हणजेच काय होतं? एम इंटू ए असं होतं. तर सॉरी एम इथं कॅन्सल झालं. राहिलं काय? हे ऍक्सेलरेशन ए. ए जे आहे ते एवढं ऍक्सेलरेशन. त्या पण आपल्याला ऍक्च्युअली इथं फोर्सच पाहिजे असल्यामुळे आपण त्याला फोर्स नुसारच घेऊया कारण ऍक्सेलरेशनची सध्या गरज नाहीये. आपल्याला ऍक्सेलरेशनच्या ऐवजी फोर्सच्या टर्म्स मध्ये पाहिजे होतं. म्हणून वर्क डनचा जो फॉर्म्युला आपण मगाशी डिस्कस केला काय होता तो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर ते फॉर्म्युला काय येईल? फोर्सचा फॉर्म्युला आत्ताच आपण लिहिला. mg इन ब्रॅकेट साइन थिटा प्लस म्यू कॉस थिटा इंटू डिस्प्लेसमेंट काय आहे? यस. आणि ह्याला जर रिअरेंज केलं तुम्ही तर तुम्हाला हे इक्वेशन मिळून जाईल. W इज इक्वल टू mg यस साइन थिटा प्लस म्यू कॉस थिटा हे इक्वेशन असणार आहे. सो दिस विल बी द इक्वेशन ऑफ वर्क डन when a block of mass m is pulled over an inclined surface. म्हणजे एक ब्लॉक जसं मास m आहे तो एका इन्क्लाइंड म्हणजे अशा चढावरती आपण वरच्या डायरेक्शन मध्ये खेचतोय त्यावेळेस जे वर्क डन होतं त्याचं हे आन्सर असेल. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो त्याच्यासाठीचा असेल. ओके. तर हे हे ह्याच्याशी संबंधित झालं. आता आपण ह्याच्यातली दुसरी केस डिस्कस करूया. आता मगाशी आपण काय म्हटलं की आपला जो सरफेस आहे तो इन्क्लाइंड सरफेस आहे. आता काय केला? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे एकदम साफ सरफेस आहे असा. जर असा सरफेस असेल तर बघा ह्या साईडला हे जे नॉर्मल रिएक्शन आहे ते ह्या वेटला बॅलन्स करते. म्हणजे ह्या ब्लॉकला कोण इकडे उजवीकडे खेचणार आहे? तर तो फक्त आणि फक्त पी हा फोर्स खेचत असेल. नॉर्मल हा जो पी फोर्स आहे तो पी फोर्स काय करत असेल? तो पी फोर्स ह्या ब्लॉकला उजव्या बाजूनं खेचण्याचं काम करतोय. उजव्या बाजूला खेचण्याचं काम कोण करतंय? हा पी ब्लॉक करत असणार. सॉरी पी ब्लॉक नाही, पी हा पुलिंग फोर्स करत असणार. म्हणजे इथं थोडक्यात हा जो पी जो फोर्स आहे तो जो फोर्स आहे तो आपण एफ एवढा म्हटला तरी चालू शकतो. जो अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. मग आता हा एक कॉन्स्टंट फोर्स आपण अप्लाय करतोय. एक काहीतरी फोर्स आहे त्या फोर्स नुसार तो चाललाय. मग हा जो फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्ट होत आहे. पुलिंग जे होत आहे ते फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्ट होत आहे. जेवढा काही फोर्स याच्यामध्ये ऍक्ट होतोय जेवढं काही होत आहे हॉरिझॉन्टल सरफेसवर. So work done by the frictional force, work done by, I am talking about work by frictional force. हे कोणता फोर्स न सांगतोय आपण? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स न किती वर्क डन केलं ते. वर्क डनचा फॉर्म्युला काय?
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ह्याला खूप महत्व आहे हा. हे फ्रिक्शनल फोर्सनं वर्क डन केलं, कारण पी न जर आपण पुल करतोय म्हटल्यावरती किंवा त्या डायरेक्शन मधला जो फोर्स आहे, तर आपला तो फोर्स ह्याच्यापेक्षा थोडा जास्त असेल तरच पुढे ब्लॉक मूव्ह होतं. मग फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कसा दिला जातो, म्यू इंटू आर इंटू हे डिस्प्लेसमेंट जे आहे तेच. मग म्यू आर ची व्हॅल्यू काय आहे, म्यू जशाच तसा आर काय आहे एम जी, आणि डिस्प्लेसमेंट काय आहे एस आहे. त्यामुळं ह्या केसमध्ये डब्ल्यू काय आहे, म्यू एम जी एस हे व्हॅल्यू आपल्याला मिळते. आता P इज इक्वल टू एफ जरी असेल, इथं P इज इक्वल टू एफ हा आहे ज्या वेळेस तो ब्लॉक जस्ट मूव्ह करायला सुरुवात झाली, आणि इथं फ्रिक्शनल फोर्स मुळे होत असलेलं वर्क डन आपण फाइंड आउट. तर आपण दोन केसेस बघितले. एका सिच्युएशन मध्ये प्लेन कसा होता, इन्क्लाइंड होता. ह्या इन्क्लाइंड प्लेन वरती ऑब्जेक्ट किंवा तो जो ब्लॉक आहे तो वरती खेचला चालला होता, आणि दुसरा जो इथं आहे त्या ठिकाणी त्या सिच्युएशन मध्ये हा हॉरिझॉन्टल सरफेस वरती आहे आणि कुठल्या तरी एका बाजूला खेचला चाललेला आहे. ठीक आहे, हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. असो. आता आपण काय करूयात, की ह्याच्याशी रिलेटेड एक 2-3 न्यूमेरिकल्स बघूयात, जे आपण सॉल्व्ह करणार, की अशा पद्धतीचे न्यूमेरिकल्स तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारले जाऊ शकतात. हे न्यूमेरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे? बघा, द फर्स्ट न्यूमेरिकल काय दिलेलं आहे ह्या ठिकाणी? A body of mass 5 kg rests on a horizontal surface of coefficient of friction is 0.2. Coefficient of friction जो आहे तो 0.2 हे असा दिलेला आहे. त्यानंतर the body is pulled through a distance of a 10 मीटर, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती दिली आहे त्यांनी, 10 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट सांगितली एक्झाम्पल मध्ये, बाय अ हॉरिझॉन्टल फोर्स कॅपिटल. बरं, हॉरिझॉन्टल फोर्सला मी पी लिहितो कारण आपण पी भरपूर ठिकाणी लिहिलेला आहे. पी इज इक्वल टू 25 न्यूटन. द कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड बाय इट इज, आपल्याला आता इथं कायनेटिक एनर्जी जी आहे, सॉरी कायनेटिक एनर्जी अक्वायर्ड म्हणजे त्याला किती वेलॉसिटी मिळेल असं विचारलं. हॉरिझॉन्टल सरफेस आहे हे महत्वाचं पॉइंट. इथं जो काही सरफेस आहे तो कोणता आहे, हॉरिझॉन्टल सरफेस आहे. आता हॉरिझॉन्टल सरफेस म्हणल्यावरती कशी सिच्युएशन येते, हा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ह्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती इथे एक ब्लॉक असणार आहे. ह्या ब्लॉकला खेचण्याचं काम जे आहे तो फोर्स करतोय, त्याला आपण पी असं बोलूया. ठीक आहे, रेस्ट ऑन दिस हॉरिझॉन्टल फोर्स जो आहे तो असा. फ्रिक्शनल फोर्स ह्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असेल. नॉर्मल रिएक्शन ही अशी आहे आणि ह्याचं वेट जे आहे ते mg ह्या डायरेक्शन मध्ये इथं आहे. इफ दीज आर ऑल द केसेस, आता हे आपल्याला माहित झालं काय कायनेटिक, आता इथे कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची. आता एनर्जी म्हणजेच काय असेल, की वर्क डन आहे. बरं का, लक्षात ठेवा हे एनर्जी म्हणजेच काय असतं, आपल्याला कसं फाइंड आउट करायचं, कारण इथे एनर्जी म्हणजेच काय असेल, एनर्जी अँड वर्क आर इक्विव्हॅलंट. हे काय आहेत, इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे आपण वर्क जर फाइंड आउट केलं तर थोडक्यात आपल्याला एनर्जी ही मिळतं. मग इथं वर्क कसं दिलं जाईल, वर्क म्हणजे काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता हा जो फोर्स आहे तो फक्त फोर्स म्हणून नाही चालला, नेट फोर्स असं म्हणावं लागेल हॉरिझॉन्टल. प्रिव्हियस केस मध्ये लक्षात ठेवा, आपण म्यू एम जी एस असं जे लिहिलं पाठीमागच्या स्लाइड मध्ये, हे बघा, ह्या ह्या स्लाइड मध्ये जे आपण म्यू, हे जे दिसतंय इथं म्यू एम जी एस जे लिहिलंय ते फ्रिक्शनल फोर्स साठी लिहिलंय, हे विसरू नका. फ्रिक्शनल फोर्स साठी आहे ते. इफ इट इज सो, मग आता नेट फोर्स म्हणजे काय, आपण अप्लाय केलेला फोर्स मायनस फ्रिक्शनल फोर्स. बरोबर आहे, आपण अप्लाय केलेला फोर्स मायनस फोर्स. आपण अप्लाय केलेला फोर्स किती आहे, पी, मायनस फ्रिक्शनल फोर्स किती आहे, एफ, इंटू डिस्प्लेसमेंट इज एस. अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी 25 दिलेली आहे न्यूटन. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला म्यू इंटू आर आहे. डिस्प्लेसमेंट त्यांनी किती सांगितली आहे, 10 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट दिली.
सो इथं काय येतं हे 25 मायनस म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.2. आर म्हणजे काय असतं एम इंटू जी ही व्हॅल्यू आहे इंटू 10. सो इट इज 25 मायनस 0.2 इंटू 5 इंटू जी ची व्हॅल्यू 10 आहे. दिस ऑल मल्टिप्लाइड बाय 10. सो 25 मायनस हे किती येतं 10. 0.2 इंटू 5 हे 1 येतं 1 इंटू 10 इज 10 इंटू 10. सो इट बिकम्स 15 सॉरी ह्याचं जे फायनल आन्सर असेल 15 इंटू 10 म्हणजेच 150 जूल हे तुमचं वर्क डन असेल आणि तीच त्याची काय असेल एनर्जी म्हणजे वर्क डन. बघा मी ऑलरेडी सांगितलं की एनर्जी म्हणजे काय आहे वर्क डन आहे तर ह्याचा आन्सर काय असेल 150 जूल्स कारण एवढं वर्क डन तो तिथे करतो. नेक्स्ट आहे 300 जूल of work is done in a sliding of 2 kg block up an inclined plane to a height of 10 meters, taking the value of acceleration due to gravity as a g to be 10 meter per second square. Work done against the friction is जो वर्क डन आहे ह्या फ्रिक्शनच्या अगेन्स्ट ते किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आता ह्या सिच्युएशन मध्ये तो जो ब्लॉक आहे म्हणजे हे जे आहे इथं बघा एनर्जी हो प्रिव्हियस कुठल्या ह्याचा आन्सर 150 आहे प्रिव्हियसचं 150 जूल हे हे बरोबर आहे हे बरोबर आहे. आपण जे बोलतोय ते आता दुसऱ्या केस बद्दल बोलतोय हे दुसरं न्यूमरिकल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 150 सांगताय 150 नाही येणार याचा आन्सर. ट्राय चला ठीक आहे ट्राय करताय व्हेरी गुड. पण बघूयात आता हे सॉल्व्ह करावं लागेल कारण इथे काय केलंय की हे ऑलरेडी जे आहे ते 300 जूल एवढं वर्क डन स्लाइडिंग दिस ब्लॉक ऑफ 2 केजी म्हणजे इथे सांगितलंय काय की हा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक वरती स्लाइड करत न्यायचा आहे तुम्हाला आणि हा ब्लॉक स्लाइड करत असताना वर्क डन जे आहे इथं सपोज हा ब्लॉक तुम्ही स्लाइड करत कुठं हाईट वरती एका नेलेला आहे आणि ही जी हाईट तुम्हाला दिली आहे ह्या सिच्युएशन मध्ये आय थिंक ती 10 मीटर्स एवढी आहे. हा ही 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 जी आहे ती हाईट असेल आता याची कारण आपण आता स्लाइडच्या एका एकदम टोकालाच गेलं पाहिजे असं काही नाही. आता पुढे किती आहे काय आहे आपण म्हणत नाही. पण एक आपल्याला ह्या अशा पद्धतीने घेता येतं. इथे काहीतरी अँगल थिटा असेल. ह्याचं जे मास आहे ते 2 केजी एवढं आहे. 10 मीटर्सच्या हाईट वरती गेलं. टेकिंग द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्यांनी जी ची व्हॅल्यू आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी दिली आहे. वर्क डन अगेन्स्ट फ्रिक्शन आता हे इकडं हे जे आहे हे इकडच्या डायरेक्शन मधलं जे असेल ते काय आहे फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. ठीक आहे. स्लाइडिंग बॅक अप इन हा आता इथे जो ब्लॉक तुम्हाला दिलाय बघा की हा ब्लॉक ह्या इथं होता सुरुवातीला कुठं होता ह्या बॉटमच्या पोझिशनवरती होता इथून इथपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला 300 जूल खर्च करावा लागेल. आता ही जी 300 जूल्स तुम्ही खर्च केली आहे 300 जूल एनर्जी ही जी एनर्जी आहे एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर पुलिंग म्हणजे आपण जो फोर्स अप्लाय करतो पुलिंग ब्लॉक अगेन्स्टच्या पुढचा पॉइंट लक्षात ठेवा अगेन्स्ट ग्रॅव्हिटी
ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध आणि फ्रिक्शनल फोर्सच्या विरुद्ध गेला. एवढं जे आहे म्हणजे हा ब्लॉक इथं ह्या बॉटम पोझिशन पासून एच एवढ्या हाईट वरती जातोय. ह्याचा अर्थ काय? तो काय झाला इथं एच 0 होता बॉटमला. ह्या इथून एच इज इक्वल टू 10 मीटर एवढ्या हाईट वरती गेला. तर तुम्ही काम ह्या ब्लॉकला वर मूव्ह करण्याचं जे काम केलंय, ते काम कुठल्या 2 फोर्सेसच्या अगेन्स्ट केलंय. एक आहे ते फ्रिक्शनल फोर्स आहे आणि दुसरा जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होणार. म्हणजे 2 वर्क डन तुम्हाला करावे लागले. एक फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करावं लागलं आणि दुसरं जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल आणि हे मिळून तुमचं टोटल वर्क डन झालेलं आहे. टोटल वर्क डन इज इक्वल टू 300. जर आता तुम्हाला जर ह्याच्यापैकी जर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्टचं वर्क डन भेटलं, तर फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्टचं सुद्धा वर्क डन भेटेल. ठीक आहे? फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्टचं पण भेटणार आहे. म्हणजे आता बघा मी इथे काय लिहितो, टोटल वर्क इज इक्वल टू वर्क अगेन्स्ट ग्रॅव्हिटी प्लस वर्क अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आणि फ्रिक्शन. मग आपल्याकडे टोटल वर्क डन आपल्याकडे तर ऑलरेडी आहेच. आपण जर ग्रॅव्हिटीचं वर्क डन जर इथं फाइंड आउट केलं, तर आपला आन्सर येऊन जातं. आता ग्रॅव्हिटीचं वर्क डन कसं काढायचं? आता एक लक्षात ठेवा, वर्क जे आहे इट इज इक्विव्हॅलंट टू एनर्जी. ठीक आहे? इक्विव्हॅलंट टू एनर्जी हे हे तर पॉइंट तुम्हाला मगाही सांगितलं. मग इथं जो वर्क अगेन्स्ट जे आहे, वर्क अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या विरुद्धचं वर्क म्हणजेच काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? आता बघा आपण पाणी जमिनीवरून वर उचलून पाण्याच्या टाकीमध्ये छतावरती ठेवतो. तर त्याच्यात कुठली एनर्जी येते? पोटेन्शियल. इथं पाण्याच्या ऐवजी ब्लॉक ठेवलेला आहे. म्हणून इथं जे वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे पोटेन्शियल, तर तिथं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? mgh एवढं व्हॅल्यू येते. मग हे जर mgh असेल, m किती दिलाय ह्या ब्लॉकसाठी इथं? 2 kg दिलेला आहे. G ची व्हॅल्यू 10 आहे. H ची व्हॅल्यू पण 10 दिलेली आहे. सो 100 इंटू 2 200 जूल येतं. वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी किती आलं आपलं? 200 जूल. देअरफॉर वर्क और एनर्जी, ठीक आहे, वर्क अगेन्स्ट अगेन्स्ट फ्रिक्शन, वर्क अगेन्स्ट फ्रिक्शन इज इक्वल टू टोटल वर्क मायनस वर्क डन फॉर ग्रॅव्हिटी. मी शॉर्ट मध्ये लिहितो, जागा पुरणार नाही मला. ती आहे 300 मायनस ही किती आली? 200 विच इज इक्वल टू 100 जूल. म्हणजेच एनर्जी इथं काय दिलेलं आहे? वर्क डन अगेन्स्ट फ्रिक्शन म्हणजेच एनर्जी जी आहे फ्रिक्शनच्या विरुद्धचं जेवढं वर्क डन आहे तीच काय असेल इथं? एनर्जी असेल आणि ती किती येणार आहे? 100 जूल्स एवढी व्हॅल्यू आहे. नाही, 200 जे आन्सर आहे तुमचं, ते आन्सर पोटेन्शियल एनर्जी आहे. मी ते सांगितलं की तो जो ब्लॉक आहे, त्या ब्लॉकवरून त्या त्या ब्लॉकला ज्यावेळेस आपण वरती ढकलतोय, त्यावेळेसची जी एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ती ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट झाली. तर 200 हे उत्तर जे आहे ते ग्रॅव्हिटीच्या फोर्सच्या अगेन्स्ट आहे. आता समजा हे आता हे उत्तर ह्याचं 100 आहे हे लक्षात ठेवा, कारण मी हे रफ करतोय. ठीक आहे? हे रफ करतोय. इथे आपण ह्याच्यावरती आता समजा की आता तुम्ही 200 उत्तर सांगताय म्हणून, की बघा आता सपोज हे असा सरफेस आहे आणि ह्याच्यावरती जर ब्लॉक आहे आणि तो फक्त मूव्ह केला चाललाय. कुठल्यातरी एका डायरेक्शन मध्ये तो काय केलाय? मूव्ह केला. आता ह्या वेळेस तुमचं उत्तर जे 200 येतं 200 जूल हे करेक्ट असेल. का करेक्ट आहे? कारण हा ब्लॉक जो आहे फक्त फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्टच वर्क करत आहे. फ्रिक्शनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्येच हा काय करतोय? वर्क करत आहे.
तो सेम इथं हाईट इन्क्रीज होत आहे का ह्या ब्लॉकची? हाईट इन्क्रीज होत आहे का? इन्क्रीज होत नाही. म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती इथं जे मी लिहितोय, अरे बापरे, एक मिनिट. इथं जे हॉरिझॉन्टल सरफेस वरती मी जे लिहित आहे, म्हणजे सांगतोय, इथं फक्त फ्रिक्शनलच फोर्स येणार आहे. इथं दुसरा कुठला फोर्स येईल का? येणार नाही. इथं फक्त आणि फक्त फ्रिक्शनल फोर्स येईल, ग्रॅव्हिटेशनचा फोर्स येणार नाही. म्हणून ह्या इथं 200 उत्तर बरोबर येईल. पण आपण जे 200 येईल किंवा काय, आता मी हे ह्याच्यानुसार सांगत नाहीये. जे इक्वेशन आहे त्याच्यावरती बघा, आपण जे सॉल्व्ह करतोय. कुठे गेला? इथं. तर ह्या न्यूमेरिकलचं, पर्टिक्युलर न्यूमेरिकलचं ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट वर्क अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जे आहे ते उत्तर येतं 200 जूल. टोटल वर्क जे आहे ते वर्क त्यांनी दिलेलं आहे 300 जूल. म्हणून वर्क अगेन्स्ट अगेन्स्ट फ्रिक्शन जे असेल, आता मी फास्ट लिहितोय, फ्रिक्शन जे असेल ते काय असेल? टोटल वर्क मायनस वर्क अगेन्स्ट अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. हे दोन्हीचा सबट्रॅक्शन करा, म्हणजेच किती? 300 मायनस 200, सो इट विल बिकम 100 जूल. हे अशा पद्धतीने ह्याचं उत्तर. ठीक आहे. 100 जूल्स हे करेक्ट आन्सर असेल ह्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता आपण पुढच्या न्यूमेरिकल कडे जाऊया. जर काय ओके, ठीक आहे, समजलं तर ठीक आहे. आधी तुम्ही डायरेक्टली बोलू शकता बरं का. मला माईक ऑन करून तुम्ही बोला, तसं काय नाही. माईक बंद आहे का तुमचा? हा, तुम्ही माईक अनम्यूट करून विचारू शकता, पुन्हा म्यूट करा, म्हणजे जर हे झालं तर. ठीक आहे, ओके. पुढचा न्यूमेरिकल चेक बघूयात आपण. काय दिलेलं आहे? अ ब्लॉक ऑफ मास 1 नाही आहे, 50 kg आहे. Slides over a horizontal distance of 1 meter. If coefficient of friction between their surfaces is 0.2, then the work done against friction. आता बघा, ह्या पर्टिक्युलर न्यूमरिकल मध्ये फक्त वर्क डन अगेन्स्ट द फ्रिक्शनल फोर्स एवढं विचारलेलं आहे. आता फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू म्यू इंटू आर आहे. आता इथं जो सरफेस आहे तो सरफेस कसा आहे? हॉरिझॉन्टल सरफेस आहे. हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे हा असा, याच्यावरती ब्लॉक मूव्ह होणार आहे. हा ब्लॉक इकडे जर मूव्ह केला, ठीक आहे, तर जो पुलिंग फोर्स आहे हा जो असेल तो F. आता आपण ह्या फ्रिक्शन ह्या चॅप्टर मध्ये पूर्णतः F म्हणजे फ्रिक्शनल फोर्स म्हणतोय. मग आपण F इथे यूज केल्यामुळं ह्याला आपण नेहमी पुलिंग फोर्स असं नाव दिले, म्हणून पी लिहितो बरं का. पुलिंग किंवा पुशिंग, ढकलत असाल तर पी येतं, खेचत असाल तरी पण पुलिंगच येतं. हे अशा पद्धतीने हा जो आहे तो फोर्स काय करतो, इथं काम करतो. ओके, एफ असा. मग एफ चा फॉर्म्युला जो आहे तो म्यू इंटू, सॉरी इथं मला हे लिहायचं होतं, आर म्हणजे काय. तर आता ह्या ठिकाणी आर ची जी व्हॅल्यू आहे, हे बघा, हे वेट खालच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल, तर हे वरच्या डायरेक्शन मध्ये आर असेल. ठीक आहे, ह्याला मी बाजूलाच काढतो इथून. ह्याला इकडे ठेवूयात बाजूला. ठीक आहे, हा जो आहे तो आर आहे, आणि इथं काय आहे? वेट. वेट म्हणजे काय असतं? एमजी. आता हे दोन, एक आर जो आहे तो वरच्या डायरेक्शन मध्ये आहे, एमजी जो आहे तो खालच्या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून आर इज इक्वल टू काय येतं? एमजी असं येतं. आर इज इक्वल टू काय येतं? एमजी येतं. म्हणजेच एफ चा फॉर्म्युला काय आला? म्यू आर. इथं बघा, इथं आहे म्यू आर, त्याच्यावरून म्यू इंटू एमजी असं फोर्स आला. मग वर्क काय असतं? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स काय आहे? म्यू एम जी, आणि डिस्प्लेसमेंट किती असेल? यस. आता ह्या ठिकाणी यस ची व्हॅल्यू त्यांनी 1 मीटर दिलेली आहे, म्यू ची व्हॅल्यू 0.2 दिलेली आहे, जी आपण अप्रॉक्सिमेट आपल्याकडे आहे ते 10 घेऊ शकतो. त्यामुळं
work is equal to mu is 0.2, m is 50 kg and g 10 आहे, डिस्प्लेसमेंट 1 मीटर आहे. ह्या व्हॅल्यूज 50 गुणिले 2 100 येतं, पण एक 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 पॉइंट नाही म्हणजे 10 होतं. ठीक आहे. गुणिले 10 सो इट बिकम्स 100. हे जे व्हॅल्यू येत आहे ती 100 येत आहे आपली, पण ह्याच्यात 100 हे ऑप्शन नाहीच आहे. मग ह्याचा अर्थ आपल्याला हे असं जर क्वेश्चन झाला असं आता मी तुमच्या समोरच सॉल्व्ह केलं. आता याच्यात ऑप्शन मध्ये 100 नाही म्हणजे आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू घ्यावी लागते समजून घ्यायचं. मग आता इथं डब्ल्यू मग ॲक्युरेट व्हॅल्यू म्हणजे काय? जी ची व्हॅल्यू 9.8 घ्या. सरळ सरळ जी ची व्हॅल्यू किती घ्यायची? 9.8 घ्या. हा. सो जी ची व्हॅल्यू जर 9.8 घेतला तर डब्ल्यू इज इक्वल टू व्हेरी गुड करेक्ट आहे. 50 इंटू 10 च्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल? 9.8 घ्यावं लागेल. सो इट इज 10 इंटू 9.8 विच इज इक्वल टू 98. व्हेरी गुड. बरोबर आहे तुमचा आन्सर. हे 98. ओके. पुढे गेलो का एक प्लस स्लाइड आपण. आता आपण न्यूमेरिकल झाले. आता पुढचा जो पॉइंट आहे एक थेरी बीट आहे. याच्यात एक स्लाइड कुठे गेली? एक मिनिट. आपण खूपच पुढे चाललो. त्याला एक टायटल असायला पाहिजे. हे टायटल बहुतेक इथं आलंच नाहीये. मी प्लेस करतो आता टायटल. हिअर इट शुड बी मोशन ऑफ टू बॉडीज, वन रेस्टिंग ऑन अदर. एक सेकंड. बसतच नाही. एक सेकंड. कुठे गेली स्क्रीन? एक मिनिट. टायटल नसल्यामुळे मला हे लिहावं लागतं. हा. देन आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो पॉइंट आपण जो डिस्कस करणार आहोत की समजा दोन ब्लॉक एकमेकांवरती ठेवलेले आहेत. तर त्यावेळेसचे मोशन जे आहे त्यावेळेसचे जे कंडिशन्स आहेत त्याच्याबद्दलचे पॉइंट्स आपल्याला काय करावं लागतील इथं डिस्कस करावं लागतील. ठीक आहे. हा जो पॉइंट आहे तो आपण काय करणार आहोत डिस्कस करणार. मोशन ऑफ टू बॉडीज वन रेस्टिंग ऑन दी अदर. एक दुसऱ्यावरती रेस्ट करत आहे अशा पद्धतीचा आपल्याला हे इथं कंडिशन. मग हे सगळं ठीक आहे. मग आता ह्याच्यात इथं दोन ब्लॉक्स दाखवलेत. हे जे ब्लॉक्स आहेत हे ब्लॉक्स बी आणि ए अशा नावाने दिलेत. तर ही जी लेंथ आहे ती एल अशी असायला पाहिजे. ठीक आहे. एल एवढी लेंथ आपण त्या ब्लॉकची जी आहे म्हणजे ब्लॉकची म्हणणार नाही. हा जो ए चा पॉइंट आहे इथं ए जो दिसतोय तुम्हाला हा इथून म्हणजे हा सेंटर पॉइंट आहे इथून या कडेपर्यंत. म्हणजे आता इथं बघा की इथं काय काय कंडिशन करू शकता तुम्ही. काय करताय समजा ए वरती फोर्स अप्लाय केला तर ए कदाचित खाली पडेल. बरोबर आहे.
जर इकडे फोर्स अप्लाय केला असेल, जर दुसऱ्या ह्याच्यात नाही, तुम्ही म्हणत नाही मला इकडे फोर्स अप्लाय करायचा, तर तो इकडे जाऊन खाली पडेल. मग ह्या केसमध्ये बी मूव्हही होऊ शकतो किंवा होतही नाही. बी जो पॉइंट आहे तो मूव्ह होत असेल किंवा नसेल. बी जो आहे तो मूव्ह होत असेल का? मे बी. आणि मूव्ह होत नसेल का? मे बी. आपल्याला माहिती नाहीये. 2 ब्लॉक, हा एक ब्लॉक इथं आहे आणि दुसरा जो ब्लॉक आहे तो त्याच्यावरती आपण ठेवला. मग ह्या ब्लॉकपैकी ह्याला आपण ए नाव दिलेलं आहे आणि खालचा जो आहे त्याला बी नाव दिलंय. मग ह्याच्यापैकी तुम्हाला ज्याला वाटतं त्याच्यावरती फोर्स अप्लाय करा. तुम्ही ए वर अप्लाय करा, बी वर अप्लाय करा, पण तेवढ्या कंडिशन्स तिथं वाढत जातात. तुम्ही ए वर अप्लाय केला तर ए कुठल्या डायरेक्शन मध्ये खाली पडतंय, कसा फोर्स अप्लाय करतात तो आपण पॉइंट डिस्कस करतोय. किंवा दुसरा जो फोर्स आहे तो बी वरती अप्लाय करायचा. सो हिअर नाउ लिसन हिअर दिस when a body A of mass small m resting on body B of mass capital M. ए जो आहे त्याचं मास स्मॉल एम आहे, जो बी ब्लॉक आहे त्याचं मास जे आहे कॅपिटल एम एवढं मास आहे. नाउ इथं बघा त्या दोन कंडिशन्स पॉसिबल आहेत जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, की फोर्स एफ इज अप्लाइड ऑन अप्पर बॉडी. ह्या ठिकाणची जी अप्पर बॉडी आहे त्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला, ही एक कंडिशन आहे. आणि दुसरी आहे अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ लोअर बॉडी. इथं अप्पर बॉडी जी आहे ती कॅपिटल ए आहे आणि जी लोअर बॉडी आहे ती कॅपिटल बी आहे, जसं की आपण ह्या डायग्राम मध्ये दाखवलं. मग आपण ह्याच्यावरती ज्या पद्धतीनं फोर्स अप्लाय करू त्या पद्धतीनं त्या ब्लॉक्स मध्ये मोशन येईल. पण आपल्याला हे कशाच्या बेसिसवरती डिस्कस करायचंय? फ्रिक्शनच्या बेसिसवरती. म्हणजे तुम्ही जर समजा समजा बी वरती फोर्स अप्लाय केला आणि ए आणि बी मध्ये जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर ए मध्ये मुवमेंट होणार नाही. लक्षात ठेवा, ए मध्ये मुवमेंट होते का? नाही. कारण ह्याच्यासाठी आपण ह्याच्या पूर्वी एक एक्झाम्पल बघितलंय, की सपोज असं एक व्हेइकल आहे. ही व्हेइकल जी आहे ह्या ठिकाणी ही व्हेइकल ह्या डायरेक्शन मध्ये चालली आहे समजा, आणि इथं आपण एक ब्लॉक रिप्रेझेंट केला होता. इथं बघा हा ब्लॉक होता. किंवा आपण एखादं सामान घेऊन गाडीमध्ये ठेवून चाललो आणि पाठीमागच्या बाजूनं फाळकं नाहीये, त्याला असं पाठीमागून काय अडवलेलंच नाहीये. तर होतं काय, जर गाडी ह्या डायरेक्शन मध्ये गाडी जी आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये चाललेली आहे. ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे म्हणजे एम इंटू ए ह्या डायरेक्शन मध्ये आहे. आणि हा ब्लॉक सुद्धा ह्या डायरेक्शन मध्ये कधी जाईल, जर ह्या गाडीच्या ज्या गाडीमध्ये ठेवलेला असताना त्या गाडीच्या सरफेस मध्ये आणि ह्या ब्लॉक मध्ये फ्रिक्शनल फोर्स असेल तरच तो ब्लॉक त्या गाडीसोबत पुढे जाईल, नाहीतर तो पुढे जाणार नाही. तो काय होईल, पाठीमागे पडेल. सिच्युएशन आली लक्षात तुमच्या, तो काय होईल, पाठीमागच्या बाजूने पडून जाईल. ऍक्सेलरेट होतोय, लक्षात ठेवा ऍक्सेलरेट होतोय ह्याचा अर्थ त्याची स्पीड चेंज होते. ऍक्सेलरेट होतोय म्हणजे काय व्हायला लागली, त्याची स्पीड चेंज व्हायला लागलेली आहे. आणि स्पीड चेंज होत असेल तर ऍक्सेलरेशन होतं, आणि ऍक्सेलरेशन होत असेल तर तो ब्लॉक खाली पडू शकतो पाठीमागच्या बाजूने. ठीक आहे. चला मग आपण ह्या कंडिशन्स पैकी काही कंडिशन्स इथे डिस्कस करूया. ओके. सो पहिली कंडिशन बघा, की अ फोर्स एफ इज अप्लाइड ऑन अप्पर बॉडी. अप्पर बॉडी वरती आपण फोर्स अप्लाय करतो. अप्पर बॉडी कोणती होती इथं? कॅपिटल ए नावाची जी बॉडी आहे ती अप्पर बॉडी होती. त्या बॉडीवरती आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे. आता जो ज्या डायग्राम्स बघितल्या आपण, ही बी आहे आणि ह्याच्यावरती जी दुसरी बॉडी आपण ठेवली ती बॉडी ए अशी आहे. आणि ह्याच्यावरती काय केला आपण, एक फोर्स अप्लाय केला. कुठल्या बॉडीवरती? अप्पर बॉडीवरती. ठीक आहे. अप्पर बॉडीवरती जर फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स ही आपण इथं रिप्रेझेंट करूया. आता हा फोर्स काय असेल, सपोज काहीतरी आपलं नाव घ्यावं लागेल ह्या ठिकाणी. इथं जो फोर्स आहे तो एफ एवढा फोर्स आहे. दिस इज ए अँड दिस इज बी, असे दोन ब्लॉक्स आहेत. मग आता नुसता फोर्स अप्लाय केल्यावरती बाकी सगळ्या सिच्युएशन्स येतील का? नाही. आता इथं काय होतंय, की जर
त्या ब्लॉक ए आणि बी मध्ये फ्रिक्शनच नाही. ब्लॉक ए आणि बी मध्ये फ्रिक्शन आहे का नाही? म्हणजे त्या ए ब्लॉकला बी ब्लॉक अडवतोय का? नाही अडवत. ए ब्लॉकला बी ब्लॉक अडवतोय का? तर आन्सर आहे नाही. म्हणजे काय होईल? ह्याच्याहून सरळ सरळ घसरत जाऊ इथून हा जो बी सॉरी ए ब्लॉक आहे सरळ 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 असा घसरत जाऊन खाली पडेल. बरोबर आहे. पुढच्या पुढच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला तर आपण त्या डायरेक्शन मध्ये जाऊन पडतंय असं पडू शकतो असं म्हणू. मग आता बघा जो काही फोर्स आहे कुठल्या ए ब्लॉक वरती ते कशा पद्धतीने दिलं जाईल? आपण ऑलरेडी सांगितलं की ह्याचं मास स्मॉल एम आहे आणि ह्याचं मास कॅपिटल एम आहे. तर आणि इथं F इज इक्वल टू एम इंटू ए एवढा फोर्स आपण लावणार आहे. ठीक आहे. हा फोर्स किती असेल? ह्या ब्लॉकचं मास एम आणि ह्याच्यावरचं ऍक्सेलरेशन ए. तर ए चं ऍक्सेलरेशन किती असणार आहे? ए इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम एवढं ऍक्सेलरेशन असेल. आता बी हा जो ब्लॉक आहे, द ब्लॉक बी इज नॉट ऍट ऑल मुव्हिंग. बी ब्लॉक मूव्हच होत नाही म्हणजे त्याचं ऍक्सेलरेशन किती असेल? त्याचं ऍक्सेलरेशन किती असेल? 0. त्याचं ऍक्सेलरेशन हे 0 असणार आहे. त्याचं ऍक्सेलरेशन किती असेल? 0 असणार आहे. ओके. आफ्टर दॅट आपल्याला हे तर पॉइंट्स झाले. आता हा जर ब्लॉक ए जो आहे, हा ए ब्लॉक समजा अरे ए ब्लॉक खाली पडणार आहे. ए ब्लॉक काय होणार आहे? घसरत जाऊन बी ब्लॉक वरून घसरत जाऊन काय होणार आहे? इथं खाली पडणार आहे. हा ब्लॉक जो आहे तो. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला काही डिस्टन्स कन्सिडर करावं लागेल ना आणि हे आपण ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे. हे डिस्टन्स किती आहे? एल एवढं डिस्टन्स आहे. ह्याच्या सेंटर पासून एच्या सेंटर पासून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? एल एवढं डिस्टन्स आहे. मग आपण इथं कायनेमॅटिकल इक्वेशन्स यूज करू शकतो. कायनेमॅटिकल इक्वेशन कोणती आहे? एस इज इक्वल टू एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आहे. सो इथं इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल? इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल त्या ब्लॉकची? सुरुवातीला व्हेलॉसिटी किती असेल? इनिशियली यू इज 0. इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल त्याची? ऑब्व्हियसली 0 असणार आहे. डिस्टन्स आता हे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ते किती आहे? एल आहे. यू 0 आहे म्हणून ही टर्म पूर्ण 0 झाली. प्लस 1/2 ए ॲज इट इज लिहूयात किंवा ते त्याचं ॲक्सेलरेशन असेल ए ब्लॉकचं इंटू टी स्क्वेअर. मग ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो? ए इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स एल. टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स एल डिवायडेड बाय ए. म्हणूनच ह्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर बघा इथे जे इक्वेशन लिहिले ते भेटतं. स्मॉल टी इज इक्वल टू अंडर रूट 2 एल डिवायडेड बाय ए. सो टाइम जो आहे त्याला खाली पडण्यासाठीचा तो किती असेल? 2 एल डिवायडेड बाय ए हा टाइम लागत असेल. ए काय आहे? ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशन तर आपण ऑलरेडी बघितलंय एफ डिवायडेड बाय एम आहे. सो टी इज इक्वल टू अंडर रूट 2 एल डिवायडेड बाय एफ बाय एम अँड इफ दिस इज द केस टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 एम एल डिवायडेड बाय एफ. हे काय येतं? 2 एम एल. एम काय आहे? त्या ब्लॉकचं मास आहे म्हणजे ए चं मास आहे. एल हे डिस्टन्स आहे. कुठं ए पासून म्हणजे ए ब्लॉक जो आहे तो खाली पडणार आहे बी च्या पुढे जाऊन तो आणि एफ जो आहे तो तर इथला आपण अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतोय? एफ असं म्हणतो. अशा पद्धतीनं एवढा टाइम लागेल जो इथेही मेन्शन केलाय टी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स एम एल डिवायडेड बाय एफ हा फॉर्म्युला असेल त्याचा. ही आपली पहिली केस झाली. ज्यावेळेस आपण कुठल्याही एका ब्लॉक वरती फोर्स अप्लाय करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये होत असलेल्या ज्या मोशन्स आहेत त्याच्यासाठीची ही केस आहे. नाऊ आता आपण पुढच्या केसकडे बघूयात, की सेकंड पार्ट मध्ये काय आहे, की पहिल्या वेळेस आपण काय केलं, इफ द फ्रिक्शन इज प्रेझेंट बिटवीन ए अँड बी. पहिल्यांदा आपण ए आणि बी मध्ये फ्रिक्शन 0 घेतलं होतं. आता मात्र ए आणि बी मध्ये फ्रिक्शनल फोर्स काहीतरी ऍक्ट होतोय असं आपण सांगितलं. अप्लाइड फोर्स इज लेस दॅन द लिमिटिंग फ्रिक्शन. अप्लाइड फोर्स जो आहे तो लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा कसा आहे? लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा कमी आहे.
अप्लाइड फोर्स. आता लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय? इट इज द फोर्स, फ्रिक्शनल फोर्स जो आपण अप्लाय केल्यावर त्या ब्लॉक मध्ये थोडीशी मोशन होऊ सुरू झालेली आहे, त्याला असं म्हणतो. मग आपण जर अप्लाइड फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स पेक्षा जर कमी सांगितलं, तर काय त्या ब्लॉक मध्ये मोशन असेल का? नाही होणार. लक्षात घ्या, हे हे मगाशीचा बी ब्लॉक आहे आणि हा जो आहे तो ए ब्लॉक आहे. ह्या ब्लॉक्स मध्ये जी काही मोशन आहे, हा ए आहे, हा बी आहे, की ह्या दोघांमधलं जे फ्रिक्शनल फोर्स आहे, तो जो लिमिटिंग फ्रिक्शन आहे, इट इज ग्रेटर दॅन द अप्लाइड फोर्स. ह्या फोर्स पेक्षा इथं जो एफ आहे, त्याच्यापेक्षा हा फोर्स एफ एल जो आहे, तो जास्त आहे. तर मग ए स्लाइडच होईल का? होणार नाही बघा. विल नॉट स्लाइड ऑन बी. जोपर्यंत एफ इज लेस दॅन एल आहे, एफ एल आहे, तोपर्यंत होणार नाही. मग आता बघा की जर आपण फोर्स अप्लाय केलाय, तो त्याच्यावरती स्लाइड तर होणारच नाहीये. तो स्लाइड होणार आहे का? होणार नाहीये. मग आता ही जी कंबाईन सिस्टीम आहे, त्याच्यानुसार आपण त्यांचं टोटल मास किती करणार? ह्या दोघांचं मास म्हणजे हे असेल, कॅपिटल एम आहे आणि ह्याचं मास स्मॉल एम आहे. ह्या दोघांचं ऍडिशन म्हणजे टोटल मास विल मूव्ह टुगेदर विथ कॉमन ऍक्सेलरेशन. तर तसं असेल तर काय होईल? हे दोघंच्या दोघं जे आहेत ते एका कॉमन ऍक्सेलरेशनच फॉरवर्ड होतील. आणि मग दोघांचं जर ऍक्सेलरेशन कॉमन आहे आणि फोर्स जो ऍक्ट होतोय तो एफ असेल, तर मास किती? स्मॉल एम इंटू कॅपिटल एम टाइम्स ऍक्सेलरेशन. आता मी जे ए लिहिलेलं आहे इथं, हे ऍक्सेलरेशन ए ब्लॉक साठी पण असेल आणि बी ब्लॉक साठी पण असेल. म्हणून ए इज इक्वल टू काय येतं? एफ डिवायडेड बाय स्मॉल एम इंटू स्मॉल एम प्लस कॅपिटल एम ही व्हॅल्यू. ओके, ही झाली आपली सेकंड केस. फर्स्ट केस मध्ये स्लाइड होत होता, त्याचं जे ऍक्सेलरेशन आहे ते फाइंड आउट केलं. त्याला स्लाइड बी ब्लॉक वरून स्लाइड होऊन खाली पडण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा फाइंड आउट केला. सेकंड केस मध्ये फ्रिक्शनल कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स जो आहे, सॉरी लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो अप्लाइड फोर्स पेक्षा जास्त दाखवलं. जोपर्यंत अप्लाइड फोर्स ह्या लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त होत नाही, तोपर्यंत ए ह्या बी वरती स्लाइड होणार नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये ए आणि बी दोघही मूव्ह होतील एकाच डायरेक्शन मध्ये, एफ एवढ्या फोर्स अप्लाय केला त्याच्यावरून. आता सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, जो बी ब्लॉक आहे आणि हा जो खालचा ग्राउंड आहे, हा जो इथला ग्राउंड आपण म्हणतो ना, इथं दाखवलेला नाहीये, हा ग्राउंड ह्यांच्यामधलं फ्रिक्शनल फोर्स झिरो कन्सिडर करतोय. कारण आपण ते अज्युमच केलं नाहीये याच्यात, तर ते झिरो कन्सिडर करतोय आणि अशा पद्धतीने ही कंडिशन चालू आहे. आता आपण ह्याच्यामध्येच आता हे झालं ज्या वेळेस हे मोशन्स होत नाहीयेत त्यावेळेसची सिच्युएशन. नाउ हिअर इफ फ्रिक्शन इज प्रेझेंट बिटवीन ए अँड बी, ठीक आहे, आणि तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे ऑब्विसली आता ह्या ह्या केसमध्ये हा कसा असेल? लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त असेल. प्रिव्हियस केसमध्ये आपण कसा घेतला होता? लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त कमी घेतला होता. तर ह्या सिच्युएशन मध्ये मी काय करतोय? तो लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त घेतो. जर तो जास्त असेल तर आता ए ब्लॉक हा बी ब्लॉक वरती स्लाइड होणार. आता ए असं ह्याचा अर्थ असा नाही की ए मूव्ह होणारच आहे, बी होणारच नाही, हे सिच्युएशन्स नाही. बी हा स्लाइड होईल कदाचित, सॉरी ए जो आहे, ए जो आहे तो ब्लॉक वरचा आहे आणि बी जो ब्लॉक आहे तो खालचा ब्लॉक आहे. हे महत्वाचे पॉइंट आहे. हा ए इथं आहे, खालचा जो आहे तो बी ब्लॉक आहे, वरचा जो आहे तो ए ब्लॉक. तर आता बघा, इन दिस कंडिशन टू बॉडीज, ह्या टू बॉडीज ज्या आहेत विल मूव्ह इन विथ सेम डायरेक्शन. डायरेक्शन त्यांची सेम असेल पण ऍक्सेलरेशन सेम असेल का? नाही. बघा ऍक्सेलरेशन कसं असेल? डिफरंट. ए जो आहे तो वेगळ्याच ऍक्सेलरेशन न मूव्ह होईल, बी जो आहे तो वेगळ्याच ऍक्सेलरेशन न मूव्ह होईल. कारण काय आहे, ह्या ए आणि बी च्या मध्ये जो फ्रिक्शन आहे, तो फ्रिक्शनल फोर्स काय करतोय? ह्या दोघांना अटॅच करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण एका लिमिटच्या पुढे गेल्यानंतर ए आपला आपण स्लाइड होईल आणि बी मात्र
आपल्या वेगळ्या पद्धतीनं तो मूव्ह होत असणार आहे. सो सो एक्सेलरेशन्स फॉर बोथ आर डिफरंट. दोघांसाठीचे एक्सेलरेशन्स हे कसे असतील, हे डिफरंट असतील. मग बघा, ब्लॉक ए वरती फोर्स किती ऍक्ट होतोय? ब्लॉक ए मध्ये आणि बी मध्ये जो फ्रिक्शनल फोर्स आहे, त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन असं म्हणतो. कायनेटिक कधी? ज्यावेळेस ब्लॉक्स किंवा वस्तू मूव्ह होत असतील तर कायनेटिक फ्रिक्शन आहे. त्याच्यामुळं हा अप्लाय केलेला जो फोर्स आहे कॅपिटल एफ, त्याला अपोज करणारा जो फोर्स असेल तो कोणता असेल? कायनेटिक फ्रिक्शनचा. त्यामुळं एफ मायनस एफ के इज इक्वल टू एम इंटू ई ए म्हणजे एक्सेलरेशन ऑफ ई. म्हणजे एफ ह्या फोर्सनं ह्या ह्या फोर्सला म्हणजे कोणत्या कायनेटिक फ्रिक्शनला ओव्हरकम केलंय आणि त्याचबरोबर तो त्या ब्लॉक ए ला ऍक्सेलरेशन पण देतोय. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे त्याच्यापेक्षा जास्त फोर्स जर आपण अप्लाय केला, तर मगाशी जसं आपण वर्क डन सांगितलं होतं, की वर्क डन साठी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आणि अगेन्स्ट फ्रिक्शन. तर इथं जो अप्लाय केलेला फोर्स आहे त्याच्यापैकी काही फोर्स हा कायनेटिक फ्रिक्शन साठी कॅन्सल होतो त्याच्यासोबत, आणि जो राहिलेला फोर्स आहे तो त्या ब्लॉक ए मध्ये चेंज इन व्हेलॉसिटी करतो, आणि चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच ऍक्सेलरेशन, आणि ते ऍक्सेलरेशन म्हणजे ए आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्सला अपोज करून शिल्लक राहिलेला जो फोर्स आहे तो ए ब्लॉक मध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करतो, जे की एम इंटू ए असा असेल. मग ह्याच्यावरून ऍक्सेलरेशन फाइंड आउट करता येतं. ऍक्सेलरेशन ऑफ ए इज इक्वल टू एफ मायनस एफ के डिवायडेड बाय जे काही मास आहे ते मास आपण इथे लिहिलं. आता एफ के जो आहे, तो शेवटी राहिला फ्रिक्शनल फोर्सच. मग फ्रिक्शनल फोर्स साठी कायनेटिक फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? म्यू म्यू इंटू आर. कायनेटिक असू द्या अथवा स्टॅटिक, पण हे म्यू इंटू आरच आहे. म्यू आणि आर म्हणजे काय? एमजी. त्यामुळं यू यू कॅन सी हिअर दिस कॅपिटल एफ मायनस एमजी, म्यू एमजी हा फोर्स असेल डिव्हायडेड बाय एफ. हे काय आहे? हे एक्सेलरेशन आहे. दिस विल बी द एक्सेलरेशन. हे काय आहे? ते एक्सेलरेशन आहे. हे कुणावरती ऍक्ट होतंय? फक्त ए ब्लॉक वरती ऍक्ट होतंय. ए ब्लॉक आणि बी ब्लॉक मध्ये जे कायनेटिक फ्रिक्शन आहे त्याच्या संदर्भात हे सगळे पॉइंट्स. सिमिलरली आता जो बी ब्लॉक आहे, जो बी ब्लॉक आहे त्याच्याबद्दल बघा, की कायनेटिक फ्रिक्शन तेवढा ऍक्ट होतोय. आपण बी ब्लॉक वरती कुठला सेपरेट फोर्स अप्लाय केलाय का? नाही. एफ फोर्स हा फक्त ए ब्लॉक वरती अप्लाय केलाय. मी मगापासूनच ह्या डायग्राम्स दाखवतोय, ड्रॉ करतोय, पुन्हा पुन्हा त्या ड्रॉ करून दाखवत आहे. हा बी ब्लॉक आहे, हा कलर चेंज करून दाखवूयात चला. हा जो आहे तो ए ब्लॉक आहे इथं. हे जे ब्लॉक्स आहेत, ह्या ब्लॉक वरती आपण एक फोर्स अप्लाय केला ह्या डायरेक्शन मध्ये. त्या फोर्सला आपण एफ असं नाव दिलं. हा ए आहे आणि हा काय आहे? बी. तर फोर्स जो आहे तो ए ब्लॉक वरच अप्लाय करतो, बी वरती अजून कुठलाही फोर्स नाही. मग बी वरती ह्या एफ मुळे कुठला फोर्स ऍक्ट होतोय? त्याच्यावरती फ्रिक्शनचा फोर्स ऍक्ट होत असेल. त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट व्हायला लागतो? फ्रिक्शनचा फोर्स. आता फ्रिक्शनचा फोर्स जो आहे तो आता इथे शेवटी फ्रिक्शन, आता हा फ्रिक्शनचा फोर्स सांगतोय मी. फ्रिक्शनच्या फोर्ससाठी म्यू इंटू आर असं लिहिण्यापेक्षा आपण हा फोर्स आहे म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन असं लिहू शकतो. मग मास कोणाचं? बी ब्लॉकचं, जे कॅपिटल एम आहे. ऍक्सेलरेशन कुणाचं? बी ब्लॉकचं, ए बी असं लिहिलं. त्यामुळं इथं आपण काय लिहिलं? ए ए acceleration of A is equal to Fk by M. Now put this Fk as Fk जो आहे त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हटल्यामुळं म्यू आर, जे आहे आर. आता ही जी नॉर्मल रिएक्शन जी मिळत आहे किंवा हा जो फ्रिक्शनल फोर्स Fk जो आहे, हा फ्रिक्शनल फोर्स वरच्या ब्लॉक मुळे आहे. कुठल्या ब्लॉक मुळे आहे? वरच्या. खालच्या ब्लॉक मुळे नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी Fk इज इक्वल टू म्यू स्मॉल mg आहे. बघा, मी हायलायटर यूज करतोय. दोन ब्लॉक्स आहेत ए आणि बी. ए ब्लॉक वरती कॅपिटल एफ एवढा फोर्स अप्लाय केला. त्याच्या आणि ए आणि बी मध्ये आता काही फ्रिक्शनल फोर्स आहे.
पण अप्लाय केलेला फ्रिक्शनल फोर्स त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ए ब्लॉक जो आहे तो बी ब्लॉक वरती स्लाइड होणार. पण त्याच वेळेस बी ब्लॉक सुद्धा फ्रिक्शनल फोर्स मुळे काय होतोय, मूव्ह होत आहे. काय होतोय, तो मूव्ह व्हायला सुरुवात आहे. आता ह्या बी ब्लॉकला जो मूव्ह करतोय त्याच्यामुळे त्याचं जे ऍक्सलरेशन आहे ते ए बी इज इक्वल टू एफ के डिवायडेड बाय एम. पण हा एफ के कुणामुळे आलेला आहे? हा एफ के जो आहे तो प्रिव्हियस केस मध्ये, लुक ऍट दिस, हे इथं हायलाइटर यूज करतोय मी, म्यू एम जी ह्या फोर्सला आपण एफ के असं म्हटलंय, तोच इथे ठेवायचा. आता ब्लॉक बी चं मास तर कॅपिटल एम आहे. सरांनी एफ के ची व्हॅल्यू कॅपिटल एम का घेतली नाही? का घेतली नाही? कारण एफ के हा फ्रिक्शनल फोर्स हा ब्लॉक ए वरती अप्लाय केलेल्या फोर्स मुळे तयार झालेला आहे. त्यामुळं त्या फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू आपल्याला म्यू स्मॉल एम जी अशी घ्यावी लागेल. कॅपिटल एम ची व्हॅल्यू नाही. त्यामुळं ऍक्सेलरेशन ऑफ अ ब्लॉक बी इज इक्वल टू म्यू एम जी डिवायडेड बाय कॅपिटल एम ही व्हॅल्यू. सो दिस इज, हे जे पॉइंट्स आहेत मी सांगितलेले, फ्रिक्शनल फोर्स कुणामुळे मिळाला? इट इज बिकॉज ऑफ द फोर्स एफ विच इज अप्लाइड ऑन ए. तर त्या ठिकाणी ही व्हॅल्यू म्यू एम जी आहे, ती म्यू एम जी तुम्हाला मी इथं सांगितलं. सो आता ए चं ऍक्सेलरेशन माहिती झालंय, बी चं ऍक्सेलरेशन माहिती झालंय, त्याच्यावरून आपण रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करू शकतो. रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन काय आहे? ए ए मायनस ए बी. ए चं ऍक्सेलरेशन काय होतं मगाशी? एफ मायनस एफ के डिवायडेड बाय स्मॉल एम. ए बी चं ऍक्सेलरेशन काय आहे? एफ के डिवायडेड बाय कॅपिटल एम. सो हियर स्मॉल a is equal to capital F whatsoever is a force F minus FK, कायनेटिक फ्रिक्शन जे आहे ते म्यू एम जी डिवायडेड बाय स्मॉल एम असेल, मायनस ह्या ठिकाणी जे एफ के आहे ते पण म्यू एम जी डिवायडेड बाय कॅपिटल एम असं असेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर ए इज इक्वल टू एम इंटू कॅपिटल एफ मायनस म्यू एम जी इंटू कॅपिटल एम मायनस म्यू एम स्क्वेअर जी टोटल डिवायडेड बाय कॅपिटल एम इंटू स्मॉल एम ही व्हॅल्यू होते. मग आता ह्या ठिकाणी एम एफ सोडून जे ब्रॅकेट बाकीचं आहे ते आपण कॉमन घेऊ शकतो. कोणतं आहे? स्मॉल एम प्लस कॅपिटल एम, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय राहणार आहे? ब्रॅकेटच्या बाहेर राहील म्यू स्मॉल एम जी, हे इक्वेशन राहील, and divided by small m capital M. So you will get this equation. ही इक्वेशन तुम्हाला मिळेल. What is this equation A? This is relative velocity. आता हे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं झालं. पण मगाशी आपण सांगितलं की हा जर ब्लॉक सपोज बी असेल, लेट मी ड्रॉ दिस वन. हा बी ब्लॉक असेल आणि याच्यावरती रेस्ट करणारा जो ब्लॉक आहे तो ए असेल. ठीक आहे. हा मगाशी आपण बघितला काय होतो, हा मूव्ह होऊन पडत होता, त्यावेळेस बी ब्लॉक मूव्ह होत नव्हता. त्यावेळेस बी ब्लॉक मूव्ह होत होता का? नव्हता. आताची सिच्युएशन वेगळी आहे, बी ब्लॉक सुद्धा मूव्ह होतोय. त्यामुळं ए ब्लॉकला स्लाइड होऊन खाली पडण्यासाठी किती वेळ लागेल? प्रिव्हियस केस आठवा, त्याच्यामध्ये टाइमचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2L डिवायडेड बाय ए दिला होता. ही ए जे आहे हे ह्या केस साठी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. ह्या केस साठी कसली सॉरी रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. ह्या केस साठी कोणतं ऍक्सेलरेशन आहे? हे रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन असणार आहे. त्यामुळं रिलेटिव्ह ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी इथं मेन्शन केलेली आहे ती जर आपण ह्या इक्वेशन मध्ये ठेवली, देन टाइम टी इज इक्वल टू 2L स्मॉल एम इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय एम एफ मायनस म्यू के एम जी इन ब्रॅकेट एम प्लस कॅपिटल एम ही व्हॅल्यू मिळेल. आणि जी चौथी केस आहे आणि लास्ट केस आहे, इफ देअर इज अ फ्रिक्शन बिटवीन बी अँड फ्लोर, म्हणजे हा जो ब्लॉक बी होता, मगाशी मी सांगितलं सुद्धा की आपण ब्लॉकचे
फ्रिक्शनच घेतले नाही, बी ब्लॉकचं फ्रिक्शन फ्लोअर सोबतच घेतलं नाही, तर ह्या केसमध्ये आता ते फ्रिक्शन घेतलेलं आहे. हे आहे फ्लोअर, हा ए ब्लॉक आहे, हे बी ब्लॉक आहे आणि हा जो आहे तो फ्लोअर आहे. ठीक आहे, हा फ्लोअर असेल. ह्या दोघांमधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो त्या फ्रिक्शनल फोर्समुळे however B does not move, then the static friction work and not limiting friction between body B and the floor. Therefore, friction is equal to applied force and not limiting force. तो limiting force असणार नाही. आता ह्याच्याशी रिलेटेड जे काही पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स ह्या पॉइंट सोबतचे पॉइंट आपण उद्याच्या क्लासमध्ये कंटिन्यू करणार. ओके, बाय.